कल्याण डोंबिवलीत अनधिकृत 65 इमारतीचे प्रकरण गाजत असताना डोंबिवलीतील राजाजी पथ परिसरात 7/12च्या जागेवर पालिका अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने राष्ट्रीय पक्षाचे अनधिकृत कार्यालय उभे राहिले आहे। त्यामुळे पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। हे अनधिकृत बांधकाम निष्कर्षित करून जागा मोकळी करण्यासाठी जागा मालक राहुल राजाराम भगत परिवारासोबत उपोषणाचा मार्ग घेतला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात अनधिकृत बांधकामावर कारवाई होईल का, जागा मालकाला संघर्ष करावा लागेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। तर आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी घटनास्थळी जाऊन या उपोषणकर्त्यांची भेट घेतली। त्याच दरम्यान त्यांनी पालिका अधिकाऱ्याची झाडाझडतीही घेतली। त्याचा हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे। ब्युरो रिपोर्ट, डोंबिवली फास्ट। साधारण 95च्या नंतरची म्हणजे महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर अजित नाडकर्णी म्हणून शिवसेनेचे नगरसेवक होते। आमचे एकदम घरचे संबंध असल्यामुळे साहेबांनी गळ घातली की आपल्या परिवहन विभागाची बस या विभागातून धावणार आहे, तर तुम्ही रस्ता मोठा करण्यासाठी आपण हे रोड वायडनिंगमध्ये कट करूया। आम्ही त्यांना म्हणजे क्षणाचाही विलंब न लावता त्यांना होकार कळवला। आता या ठिकाणी आमच्या कुटुंबियाचे मालकीचे गाळे होते, ज्या गाळ्यांचं भाडं आमचे एक काका आहेत तुकाराम भगत, ते जे विकलांग आहेत, त्यांच्यासाठी आर्थिक उत्पन्नाचा तो एकमेव स्रोत होता। तरी त्यांनी त्यांच्या हृदयावर दगड ठेवून ती जागा त्यांना दिली महापालिकेला। कालांतराने इथे रस्ता बनला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारही बनला। नंतर इथे जाणीवपूर्वक एक कचराकुंडी आणून ठेवली। कचराकुंडी हटवण्याच्या बहाण्याने इथे एक बैठा ज्येष्ठ नागरिक कट्टा बनवला। तिथे नंतर मग त्याचं रूपांतर पक्क बांधकाम करून म्हणजे शेड मारली। शेड मारल्यानंतर आता हे नवीन इथे ऑफिसचं स्वरूप दिलं गेलं आहे आणि रस्त्याचं कामही सुरू होतं। तर मी त्यावेळेस तो जो कॉन्ट्रॅक्टर होता, कॉन्ट्रॅक्टरलाही गोष्ट सांगितली, बाबा इथे 12 मीटर रस्ता, त्यासाठी जागा आम्ही दिलेली, आमची जागा बाधित झालेली आहे, तर आम्हाला 12 मीटर रस्ता हवा आहे। ते म्हणतात तुम्ही नगरसेवकांशी बोला। म्हटलं आम्ही महापालिकेशी बोलू। आणि मग मी त्वरित पत्रव्यवस्था सुरुवात केली आणि 20 तारखेला मी पहिलं पत्र दिलं, पण आजतागायत त्यावर काही ठोस कारवाई झाली नाही। म्हणून मग आम्ही उपोषणाला बसण्याचा एक शेवटचा पर्याय आम्ही निवडला आणि उपोषणाला बसलो। जोपर्यंत इथे आम्हाला कारवाई होत नाही आणि रस्ता 12 मीटरचा होत नाही, इथली नागरिकांसाठी 12 मीटर रस्ता करून त्यांना वाहतुकीसाठी अडथळा येणार नाही अशी परिस्थिती महापालिकेने करून द्यावी आणि आम्ही उपोषण करून ती गोष्ट महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून करून घेऊ। नाही केलं तर आम्हाला पुढचा मार्ग अवलंबावा लागेल। मग का कारवाई होत नाही त्याच्यावर? बरोबर, मला सांगा कधी कारवाई करणार तुम्ही? मी आता सांगळे साहेबांशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो। नाही, सांगण्याचा काही विषयच नाही ना याच्यात पीडब्ल्यूडीची कुठलीही वर्क ऑर्डर नाहीये साहेब। हो ना। मग वर्क ऑर्डर नाही, मग ती कारवाई का नाही करते तुम्ही? हो, मी तेच आता मी ते कार्यक्रम मी तुम्हाला एक सांगू का? मी तुम्हाला एक सांगतो बघा, हा छोटासा विषय आहे, मला हा विषय आयुक्तांपर्यंत न्यायला लावू नका, मी वाढवेल विषय। मग बरोबर आहे साहेब तुमचं म्हणणं, पण मी माझ्या मर्जीने नाही करू शकत। मला कार्यक्रम अरे तुम्ही तुमच्या मर्जीने नाही करू शकत। अनधिकृत घोषित कोण करतं? ते मान्य आहे ना साहेब। कोण करतं? वॉर्ड ऑफिसर करतो की आयुक्त करतो? मग वॉर्ड ऑफिसरचं काम आहे। तुम्ही सांगण्याना विचारलं, एवढे दिवस लागतात सांगण्याना विचारायला? एक डिपार्टमेंट आहे तुमचं साहेब। मी त्याला लेखी दिलंय, तोंडी ते विचारलं, लेखी पण दिलंय। मग त्यांचं किती दिवसात ऐका, किती दिवस तुम्ही समज एखाद्या जमीन मालकाला अनधिकृत बांधकाम आहे ते विचारायला तुम्ही पत्र दिलं, किती दिवसाची मुदत देता साहेब तुम्ही? 7 दिवसाची, बरोबर आहे? 7 दिवसाच्या आत तुम्ही कागदपत्र सादर करा। नाही केलं तर आम्ही ते अनधिकृत घोषित करू, बरोबर आहे? मग तुम्ही 7 दिवस झाले की नाही आता सगळ्यांना पत्र देऊन? सांगळे साहेबांना पत्र दिलं, पण त्यांनी तुम्हाला कळवायला तयार नाही साहेब। अरे तुम्ही त्याच्यात लिहायला पाहिजे ना की 7 दिवसाच्या आत तुमचं उत्तर नाही आलं तर मी तोडून टाकेल। प्रत्येक साहेब मलाच विचारतायत, पकडतायत।